प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर दिनांक 18, 19 आणि 25, 26 जुलैला शनिवार आणि रविवार रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असून नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. SIR अर्थात मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्तानं काही दिशाभूल करणारे संदेश व्हॉट्सॲपवर येत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नये, तसंच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी केलं आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सेवेसाठी शुल्क घेतलं जात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. निरामय जीवन जगण्यासाठी पर्यावरणपूरक वातावरणाची आवश्यकता असून वृक्षारोपणाच्या चळवळीला लोकचळवळीचं स्वरूप लाभावं यासाठी सर्वांनी आपलं योगदान देण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर जिल्हा परिषद आणि ग्रीन फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं पर्यावरण संवर्धनासाठी नागपूर शहर आणि जिल्ह्यात 10 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. वृक्षारोपणाच्या संकल्पात सर्व नगरसेवक, शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद, पोलीस कर्मचारी यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत नागपूर जिल्ह्यात सन 2026-27 या वर्षासाठीचे शासकीय वसतिगृह प्रवेशाच्या सर्व अभ्यासक्रमाचे वसतिगृह प्रवेशाची मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरता hmasanew.mahaIT.org या पोर्टलचा वापर करावा असं आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आलं आहे. इयत्ता 11वी आणि 12वी तसंच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. वसतिगृह प्रवेश अर्ज करण्यासाठी 22 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आज नागपुरात दुपारपासूनच पावसाची रिपरिप चालू आहे. प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 17 ते 19 जुलैपर्यंत यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.